हरे कृष्ण. तर आज आपण पाहणार आहोत की माळेवर जप कसा करायचा असतो. याच्यासाठी तुम्हाला एक माळ लागेल. मी चंदनाची माळ घेतलेली आहे, तुम्ही दुसरी कोणतीही घेऊ शकता. तुळशीची माळ शक्यतो घेऊ नका, कारण की त्याच्यावर जप करण्यासाठी काही नियम असतात. मी ही 108 मण्यांची माळ घेतलेली आहे. हा जो तुम्हाला दिसत असेल हा सुमेरू आहे. हा धरून 109 मणी असतात. तर ह्या मण्यावर तुम्हाला पंचतत्व मंत्र म्हणायचा आहे, किंवा तुमच्या गुरूंनी तुम्हाला जो मंत्र दिलेला आहे तो म्हणू शकता. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवास आदि गौर भक्त वृंद. ह्या मंत्राचा अर्थ काय, तर आपण आपल्या गुरूंना प्रार्थना करतो, त्यांना नमस्कार करतो की जप करताना आमच्याकडून जर काही चुका झाल्या असतील तर क्षमा असावी आणि आम्हाला या माळेचं पूर्ण फळ मिळावं म्हणून. तर जप करताना तुम्हाला माळ अशी पकडायची आहे. रिंग फिंगर मध्ये तुम्हाला माळ पकडायची आहे आणि मिडल फिंगरनं तुम्हाला पुढे जायचं आहे. आणि इंडेक्स फिंगर तुम्हाला लावायचं नाही जप करताना, कारण की हा तुमचा फॉल्स इगो दर्शवतं. त्याच्यामुळे तुम्हाला ही फिंगर यूज करायची नाही. तर पंचतत्व मंत्र म्हटल्यानंतर पहिल्या मण्यावर तुम्हाला हरे कृष्ण महामंत्र म्हणायचा आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. एक मंत्र म्हटल्यानंतर पुढे दुसऱ्या मण्यावर जायचं आहे आपल्याला. दुसऱ्या मण्यावर सुद्धा आपल्याला महामंत्र म्हणायचा आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. असं करत करत तुम्हाला पूर्ण माळ कंप्लीट करायची आहे. आणि जेव्हा तुम्ही शेवटच्या मण्यावर येता, 108व्या मण्यावर, इथं तुम्ही मंत्र म्हटल्यानंतर पुन्हा दुसरी माळ सुरू करायची आहे. तेव्हा तुम्हाला हा मणी क्रॉस करायचा नाही. सुमेरू आहे तो क्रॉस करायचा नाही तुम्हाला. माळ अशी उलटी फिरवायची आहे आणि इथून तुम्हाला पुन्हा पंचतत्व मंत्र म्हणून किंवा गुरु मंत्र म्हणून पुन्हा इथून माळ दुसरी सुरू करायची आहे.